शेतकरी मित्रांनो, भात पिकातून 35 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर ही एक चूक कधीच करू नका. अनेक शेतकरी भात पिकाची चांगली काळजी घेतात, पण गाभोट अवस्थेत एक महत्त्वाची चूक करतात आणि त्यामुळे उत्पादन 15 ते 20 क्विंटलवरच अडकून राहतं. भात पिकात गाभोट अवस्था आली की पुढील उत्पादनाचं गणित ठरतं. याच वेळी ठरतं की लोंब्या भरगच्च दाण्यांनी भरतील की अर्धवट राहतील. या अवस्थेत पिकाला बोरॉन, अमिनो ॲसिड, पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट यांसारखी अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाली तर लोंब्या अधिक लांब, वजनदार आणि दाण्यांनी भरलेल्या तयार होण्यास मदत होते. मात्र ही फवारणी नेमकी कधी, किती वेळा आणि कोणत्या प्रमाणात करायची हे महत्त्वाचं आहे. गाभोट अवस्था सुरू होताच पहिली फवारणी आणि 10 ते 12 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामुळे लोंब्यामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुधारते, लोंब्या अधिक वजनदार बनतात आणि उत्पादनात चांगली वाढ होण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो, भात पिकातून भरघोस उत्पादन मिळवायचं असेल तर गाभोट अवस्थेतील पोषण व्यवस्थापन अजिबात दुर्लक्षित करू नका. अशा शेतीविषयक उपयुक्त माहितीसाठी कृषी मंत्रासोबत जोडलेले राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विषयासह. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कृषी मंत्रा पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका, कारण ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडणार आहे.